विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे TPN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारा भारतातील पहिला राज्य कोण बनलेला आहे? तर ऑप्शन आहे आसाम, गुजरात, राजस्थान, केरळ. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक डी, केरळ. केरळ राज्य हे पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारा भारतातील पहिले राज्य बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडणार आहे? तर ऑप्शन आहे पुणे, सातारा, मुंबई, कोलकाता. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक ए, पुणे. पुण्यामध्ये 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतीय संसदेची निर्मिती कोणापासून होते? तर ऑप्शन आहे लोकसभा आणि राज्यसभा, लोकसभा, राज्यसभा आणि पंतप्रधान, लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती, लोकसभा आणि राष्ट्रपती. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती यांच्याद्वारे भारतीय संसदेची निर्मिती होत असते. नेक्स्ट प्रश्न, मुख्यमंत्री कोणाला आपला राजीनामा देतात? तर ऑप्शन आहे राष्ट्रपती, पंतप्रधान, विधानसभाचे अध्यक्ष किंवा राज्यपाल. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, राज्यपाल. मुख्यमंत्री आपला राजीनामा हा राज्यपालांना देत असतात, त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, राज्यपाल. नेक्स्ट प्रश्न आहे, मूलभूत कर्तव्याचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन आहे 42वी घटनादुरुस्ती, 44वी, 73वी या 86वी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, 42वी घटनादुरुस्ती मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 1857च्या उठावात कानपूरचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन आहे तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई, कुंवर सिंग. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, नानासाहेब पेशवे यांनी 1857च्या उठावाचे कानपूरमध्ये नेतृत्व केलेले आहे, त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, नानासाहेब पेशवे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आतापर्यंत चॅनलला जॉईन झालं नसेल तर जॉईन करा. आपल्याला कधी या मित्रांनो तुम्हाला ही PDF पाहिजे असेल, 500+ क्वेश्चन आहे मित्रांनो. बॉम्बे हायकोर्टबद्दल जे प्रश्न येणार आहे त्यामधले तुम्हाला हमखास यामधले काही ना काही प्रश्न येणार आहे. तर तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर 49 रुपयामध्ये तुम्हाला 500+ क्वेश्चन देण्यात येईल. या नंबरला पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा, व्हॉट्सअपला पाठवून देण्यात येईल. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन आहे 1 मे 1950, 1 मे 1960, 15 ऑगस्ट 1947, 1 मे 1970. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, 1 मे 1960मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. तेव्हा आपण 1 मेला कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे, 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन आहे गोपाळ गणेश आगरकर, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ हरी देशमुख. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे, त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, महात्मा ज्योतिबा फुले. नेक्स्ट प्रश्न आहे, विधवा पुनर्विवाह कायद्यासाठी 1856 विशेष प्रयत्न करणारे समाजसुधारक कोण होते? तर ऑप्शन आहे ईश्वरचंद्र विद्यासागर, धोंडो केशव कर्वे, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, लोकहितवादी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन एक, ईश्वरचंद्र विद्यासागर हे विधवा पुनर्विवाह कायद्यासाठी 1856 विशेष प्रयत्न करणारे समाजसुधारक होते. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणाचे जनक आणि पहिले समाजसुधारक कोण होते? तर ऑप्शन आहे जगन्नाथ शंकर शेठ, भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी, बाळशास्त्री जांभेकर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, जगन्नाथ शंकर शेठ हे महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणाचे जनक आणि पहिले समाजसुधारक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, आधुनिक भारताचे जनक, फादर ऑफ मॉडर्न इंडियन म्हणून कोणाला ओळखले जातात? तर ऑप्शन आहे राजाराम मोहन राय, स्वामी विवेकानंद, महात्मा फुले, बाळ गंगाधर टिळक. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, राजाराम मोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट प्रश्न आहे, शेतकऱ्याचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिला? शेतकऱ्याचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन आहे अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर पंजाबराव देशमुख, गोपाळ हरी देशमुख. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्याचे असूड हा ग्रंथ लिहिलेला आहे.
नेक्स्ट प्रश्न आहे, विजेच्या बल्बामध्ये कोणता वायू भरलेला असतो? तर ऑप्शन आहे ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन किंवा आर्गॉन किंवा हायड्रोजन. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, नायट्रोजन आणि आर्गॉन. विजेच्या बल्बमध्ये हा वायू भरलेला जातो, त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, नायट्रोजन आणि आर्गॉन. नेक्स्ट प्रश्न आहे, रक्ताचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? रक्ताचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, सिग्मोमीटर हा रक्तदाब मोजण्यासाठी उपकरण वापरले जातात. नेक्स्ट प्रश्न नेक्स्ट प्रश्न आहे, संगणकामध्ये डेटा प्रक्रिया प्रोसेसिंग करण्याचे कार्य कोण करते? तर ऑप्शन आहे मॉनिटर, ALU, कीबोर्ड, माऊस. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, LU, अर्थमेटिकल लॉजिकल युनिट. संगणकामध्ये डेटा प्रक्रिया प्रोसेस करण्याचे कार्य करत असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, गुलाब ही खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर ऑप्शन आहे सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, पदार्थवाचक नाम. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, विशेष नाम. गुलाब हे खालीलपैकी विशेष नाम आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन आहे ग्रामसेवक, सरपंच, तलाठी, सदस्य. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, सरपंच. ग्रामपंचायतीचा प्रमुख हा सरपंच असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय असंतोषाचे जनक असे कोणाला म्हणले जातात? तर ऑप्शन आहे महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, सुभाषचंद्र बोस. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हणले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे, गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह कोठे केला? तर ऑप्शन आहे बारडोली, दांडी, चंपारण्य, खेडा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, चंपारण्य. गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह चंपारण्य 1917 केलेला होता. नेक्स्ट प्रश्न आहे, बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली? तर ऑप्शन आहे लॉर्ड कर्झन, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड ट्रिपन. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, लॉर्ड कर्झन. बंगालची फाळणी ही लॉर्ड कर्झन या गव्हर्नर जनरलच्या काळात झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 1857चा उठाव कुठे सुरू झाला? तर ऑप्शन आहे दिल्ली, झाशी, मेरठ, कानपूर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, मेरठ येथे 1857चा उठाव सुरू झालेला होता. नेक्स्ट प्रश्न आहे, ऋग्वेदमध्ये किती सूक्ते आहे? तर ऑप्शन आहे 1017, 1028, 1030, 1050. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, 1028 ऋग्वेदमध्ये सूक्त आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, अजिंठा लेणी कोणत्या कालखंडातील मानली जाते? तर ऑप्शन आहे मौर्य काळ, सातवाहन काळ, गुप्त काळ, राष्ट्रकूट काळ. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, गुप्त काळ. अजिंठा लेणी हे गुप्त काळ या कालखंडातील मानली जाते. नेक्स्ट प्रश्न आहे, मौर्य समाजाचे संपादक कोण होतात? तर अशोक, चंद्रगुप्त मौर्य, बिंबिसार या बिंदुसार. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, चंद्रगुप्त मौर्य. मौर्य साम्राज्याचे संपादक हे चंद्रगुप्त मौर्य आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर ऑप्शन आहे 720 किमी, 800 किमी, 750 किमी, 900 किमी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, 800 किमी. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी हे 800 किमी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील बॉक्साईट खनिजे उत्पादनाची मुख्य क्षेत्र कोणती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. तसं कोल्हापूर, ठाणेमध्ये पण आहे, पण सर्वात जास्त सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये बॉक्साईट खनिजे असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? तर साल्हेर, महाबळेश्वर, कळसुबाई, त्र्यंबकेश्वर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, कळसुबाई. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर हे कळसुबाई आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, दक्षिण वाहिनी नदी महाराष्ट्रातील कोणती आहे? तर वैतरणा, वैनगंगा, तापी नदी, नर्मदा नदी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, वैनगंगा. दक्षिण वाहिनीतील नदी ही वैनगंगा आहे महाराष्ट्रातील. नेक्स्ट प्रश्न आहे, भीमा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन आहे गोदावरी नदी, कृष्णा नदी, नर्मदा नदी, कावेरी नदी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, कृष्णा नदी. भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे.
मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आतापर्यंत जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम जॉईन करा. आणि तुम्हाला कधी PDF पाहिजे असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. या व्हॉट्सअपला ₹49 पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा. लगेच पाठवून देऊ आपण तुमच्या व्हॉट्सअपला PDF.